राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी स्वतः शरद पवार उपस्थित असतील। अर्ज भरण्याआधी शशिकांत शिंदे रॅली काढणार आहेत। साताऱ्यातील गांधी मैदानावरून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल। तो पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होईल। शरद पवारांच्या आज 2 सभा होणार आहेत। साताऱ्यात शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत त्यांची पहिली सभा होईल। तर दुसरी सभा बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी असणार आहे। दौंड तालुक्यातील यवत इथे दुपारी 4 वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। अजित पवारांचा आज बारामती दौरा असणार आहे। बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी कंबर कसली। कोल्हापुरात आज संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शक्ति प्रदर्शन करणार आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गांधी मैदान ते कलेक्टर ऑफिस अशी रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सुद्धा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी आज 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार आहेत। त्यासाठी महायुतीतील नेत्यांशी समन्वय साधण्यासंदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे। याबाबतच आजची बैठक होईल आणि यात समन्वयकांची यादी किंवा नावं देण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसरमध्ये येणार आहेत। तुमसर नगर परिषद ग्राउंडवर दुपारी फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। संभाजीनगरमध्ये आज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या 2 सभा होणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता वैजापूरमध्ये आणि रात्री 8 वाजता कन्नडमध्ये सभा होणार आहे। रामटेक विधानसभेतील काँग्रेसचे नेते उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। पक्षांतर्गत राजकारण आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या हेकेखोरपणामुळेच राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय। ते आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे।